जळगावला पोचल्यावर वेटिंग रूममध्ये आरामशीरपणे पडून राहिलो. झेलम पहाटेच येणार होते आणि आज 2 तास लेट चालली होती. सकाळी स्टेशनवरचा चहा घेतला. 2 तासांपैकी अर्धा तास त्यांनी मेकअप केला होता. 1.5 तासच लेट होती. मजल दरमजल करीत 3:30ला गाडी पुण्याला पोहोचली. घरी माझी कोणीही वाट पाहत नसणार, कारण मी येणार आहे याचीच कोणाला कल्पना नव्हती. आणि तसं तार वगैरे करण्याइतकं प्रकरण महत्त्वाचंही नव्हतं. दारावरची घंटा वाजताच दार उघडलं ते गायत्रीनेच. काही क्षण ती माझ्याकडे नवलाने पाहतच राहिली आणि मग म्हणाली, "अरुबाई तुम्ही? कालच तर तुमचं त्या धानापूरला पोचल्याचं पत्र मिळालं आणि आज परतही आलात?" आत येऊन मी बॅग खाली ठेवली. "हो, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झालं. मग तिथे कशासाठी राहायचं?" "पण परत निघालात तरी केव्हा?" "काल रात्री जळगावला पोचलो, आता इथे." "एवढा दिवसभराचा प्रवास करून तुम्ही तर अगदी फ्रेश दिसता," ती म्हणाली. आणि आता माझ्याही लक्षात आलं, तसा ऐकून कंटाळवाणा दुपारच्या उन्हाच्या वेळचा प्रवास. पण आपल्याला अजिबात थकावट जाणवत नाही. "हो, ते खरं आहे." "जेवण व्हायचं आहे ना?" "नको, गाडीत एक डिश घेतली होती. आता चहा कर. मग स्नान वगैरे करतो. रात्रीच करीन आता जेवण." "मुलं?" "मुलं कुठं असणार आता? कॉलेजमध्ये." सर्वांची आयुष्य धोपट मार्गावरून चालली होती. मी मात्र त्या मार्गाला छेदणारा काटकोनातला एक रस्ता घेतला होता. इतरांपासून हे माझं वेगळेपण ते मला क्षणभर तरी विसरता येणार होतं का? गायत्री चहा करायला गेली. मी खोलीत येऊन कपडे बदलले. चहा झाल्यावर सचेल स्नान करून मग कॉटवर आरामशीरपणे पडून राहिलो. तशी आदल्या रात्री शांत झोप अशी लागलीच नव्हती. आता पाहता पाहता झोप लागली. पण झोप शांत नव्हती. सारखी चाळवली जात होती. वेडीवाकडी स्वप्ने पडण्याइतके अकल्पनीय अनुभव मला ठासच आले होते. दारावरच्या घंटेच्या आवाजाने जाग आली. सुरेश आला होता. गायत्रीची कल्पना होती मी झोपलेलोच आहे. "अरे, आवाज करू नकोस. तुझे बाबा झोपलेतात," ती म्हणाली. "बाबा? बाबा केव्हा आले?" "अरे, जरा हळू बोल की." "गायत्री, मी जागाच आहे," मी आतूनच म्हणालो. सुरेश तसाच खोलीत आला. कॉटवर माझ्या शेजारीच बसत म्हणाला, "झालं का तुमचं काम? ज्याच्यासाठी इतके लांब गेला होतात ते?" सुरेश हा प्रश्न उपहासाने विचारत होता की प्रांजळपणे विचारत होता हे समजायला काही मार्ग नव्हता. त्याला संशयाचा फायदा देत मी म्हणालो, "हो, झालं. म्हणजे जेवढं होण्यासारखं होतं तेवढं झालं." सुरेश, पेशवाईच्या अखेरच्या दिवसात म्हणजे 1780-1790 या काळात त्या गावी आपल्याच घराण्यातला वज्रे सरदारांची मोठी जहागिरी होती. आता शिल्लक आहे ते फक्त त्यांचं नाव आणि त्यांची प्रचंड गढी. भुईकोट किल्लाच म्हणा की. ती गढी पाहून आलो. शेवटचे सरदार दामोदरपंत वज्रे यांच्याविषयीची माहिती गोळा करून आणली. सुरेश माझ्याकडे जरा नवलाने पाहत होता. मुलं बोलण्यात रोखठोक असतात. "बाबा, यू हॅव चेंज्ड. कुणाच्या लग्नमुंजीसाठी सुद्धा तुम्ही आईला बरोबर घेऊन परगावी जाणार आणि आत्ताचंही किती सहजपणे केलं असं सांगताय. यू आर रिअली कूल." कूल, आजकालचा स्तुतीचा शब्द. मी काहीच बोललो नाही. तो म्हणत होता ती गोष्ट कशी नाकारणार. "आता मला जरा आराम करू दे." "राईट बाबा." सुरेश आज्ञाधारकपणे खोलीबाहेर गेला. रात्री आम्ही सगळे जेवायला जमलो. गायत्रीने काहीतरी तळण काढलं होतं आणि कोशिंबीरही केली होती. आमच्याकडे संध्याकाळच्या जेवणात सहसा एवढा थाटमाट नसायचा. माझं परतणं मला एक सामान्य गोष्ट वाटत होती. पण गायत्रीला वाटत नसावी. कदाचित तिला माझी खूप काळजीही वाटली असावी. पण मनातल्या भावना ती शब्दात फारच क्वचित वेळा मांडत असे. जवळजवळ नाहीच. माझा अननुभवीपणा तिच्या परिचयाचा होता. कदाचित म्हणूनच माझ्या सुखरूप परत येण्याचा तिला अगदी खरंच आनंद झाला असावा. आणि तिला तरी दोष कसा द्यायचा? गेली 26-27 वर्ष ती माझ्याबरोबर संसार करत नव्हती का? ती बोलली नाही, पण म्हणजे तिला काही दिसत नव्हतं असं थोडंच आहे. "गायत्री, थँक्यू," मी म्हणालो.
बाबा, सुलेखा जवळजवळ ओरडलीच. "अ, पण हे थँक्यू का टाळलं? जेव्हा आता मुकाट्याने." गायत्री. सुरेश सुलेखाला म्हणाला, "सांगितलं नाही मी की बाबा एकदम बदलले आहेत म्हणून." सुरेश, "एकदा सांग तरी बरं, मी बदललो आहे म्हणजे काय झालं आहे?" सुरेश माझ्याकडे काही वेळ पाहत राहिला. मग म्हणाला, "बाबा चेंज आहे हे नक्की, शब्दात मांडता नाही यायचं. यू लुक मोर कॉन्फिडंट, यू लुक मोर पॉवरफुल. पॉवर, दॅट्स इट द वर्ड. बघा, माझ्या शब्दांचा काही अर्थ लागतो का?" अर्थात त्याला काय म्हणायचं होतं ते माझ्या बरोबर लक्षात आलं होतं. त्या देवशक्तीच्या परिसस्पर्शाचा हा मागे राहिलेला ठसा होता. वेल, थँक्यू सुरेश. स्तुती कोणाला प्रिय नसते, मलाही प्रिय आहे. पण आपण आशा करूया की उद्या सकाळपर्यंत तुझं आपल्या बाबांविषयीचं मत बदललं नसेल. चला आटपा आता, मी प्रवासाने थकलो आहे, लवकर झोपायचा विचार आहे. सकाळी बरोबर 10 वाजता मी नानांच्या बंगल्यापाशी पोहोचलो होतो. भेट झालीच नाही तर निरोप ठेवणार होतो मी. फाटक उघडलं, टायगर त्याच्या जागी बसला होता. तो जागचा हललाही नाही. जागच्या जागीच त्याने शेपटी हलवली. घराला वळसा घालून मी मागे गेलो. आमच्या ऑफिसचं दार उघडं होतं. मी दारातच उभा राहिलो. नाना कसलं तरी वर्तमानपत्र वाचत होते. मी दारावर बोटाने टकटक करताच त्यांनी मान एकदम वर केली आणि डोळे आश्चर्याने विस्फारले. "अरे सदूभाऊ, या ना या, केव्हा आलात?" "काल दुपारी आलो." त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसत मी म्हणालो. "तुमचं पत्र मिळालं पण तिथला पत्ता नव्हता." मी काहीतरी बोलणार होतो पण माझे शब्द जिभेवरच अडले. घडीत रात्री जशी ती काहीतरी वाईट धोक्याचं येत आहे अशी जाणीव झाली होती ना, अगदी तशीच या क्षणी झाली. पण इथे नानांच्या घरात गोष्ट अशक्य वाटत होती. पण गडीतल्या अनुभवाने मला एक धडा शिकवला होता. तुमच्या इन्स्टिंक्टवर, तुमच्या अंतःप्रेरणांवर विश्वास ठेवा. नाना, एवढ्या तिथे कोणी आलं आहे का? माझ्याकडे नाही बुवा. मग आपल्या चिरंजीवांकडे, अरविंदरावांकडे? माझ्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहत ते म्हणाले, "पाहतो." त्यांनी फोन उचलला, आतल्या एक्सटेन्शनचं बटन दाबलं. "अरविंद का? हे बघ, मी नाना बोलतोय. तुझ्याकडे एवढ्यात कोणी आलं आहे का?" त्याच्या उत्तरानंतर ते म्हणाले, "जरा थांब हं, फोन बंद करू नकोस." मग माउथपीस तळहाताने झाकून ते म्हणाले, "सरदार नावाचा एक शीट काही कामानिमित्त आला आहे." मी हात पुढे करीत म्हणालो, "नाना, 1 मिनिटभर मला फोन द्या." ते जराशा साशंक आवाजात म्हणाले, "सदूभाऊ." "नाना, खरंच द्या, महत्त्वाचं आहे." जरा नाराजीनेच त्यांनी फोन माझ्या हातात दिला. "अरविंदराव, मी सदूभाऊ वज्रे बोलतो आहे. आठवतं ना? तुमच्या नानांकडे वज्रे कुलवृत्तांतासंबंधात येत असतो." "आठवलं, यस." "अरविंदराव, तुम्ही मागच्या खोलीत मिनिटाभरासाठी येऊ शकाल का?" "सदूभाऊ, मी आता कामात आहे." "मला माहीत आहे, पण माझ्यासाठी 1 मिनिट वेळ तुम्ही नक्कीच काढू शकता." "काय?" "प्लीज, तुमचं नुकसान तर होणार नाही." "यू आर ए न्यूएसन्स. डू यू नो इट?" "ठीक आहे, येतो." मी फोन नानांच्या टेबलावरच्या त्यांच्या जागी ठेवला. नाना माझ्याकडे अविश्वासाने आणि आश्चर्याने पाहत होते. मी म्हणालो, "नाना, मिनिटभर थांबा. अरविंदराव इथे येत आहेतच. मग सगळा खुलासा आपोआपच होईल." बाहेरच्या फरशीवर बुटांचा ठाड आवाज आला आणि अरविंदा दारात येऊन उभा राहिला. हात टोमरेवर होते, रागीट नजर माझ्यावर खिळली होती. "सदूभाऊ, केवळ नानांनी तुम्हाला जवळ केलं आहे म्हणून मी तुमची अवज्ञा केली नाही. मी आलोय. सांगा, कशासाठी बोलवलं?" "जरा बसता का? मला तुमच्याशी 1-2 मिनिटं बोलायचं आहे." "छ्या, तुमच्या लक्षात येत नाही का की मी बिझी आहे? सांगा तिथूनच काय आहे ते. डोंट टेस्ट माय पेशन्स." तो रागाने म्हणाला. "तुमच्याकडे आता सरदार नावाचे कोणी आले आहेत?" "हो." "ते तुमचं मित्र आहेत का? पार्टनर आहेत का? धंद्यातले सहकारी आहेत का? एखादा व्यवहार करायला आले आहेत का?" "धिस इज टू मच सदूभाऊ." तो संतापाने बोलायला लागला.
मी खुर्चीवरून उठून त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलो. माझ्या चेहऱ्यावर त्याला काय दिसलं माहीत नाही. त्याचे शब्द अर्ध्यावरच थांबले. अरविंदराव, एखाद्याचं सुहास्य वदनाने स्वागत आणि 2 गोड शब्द या ईश्वराच्या फुकट मिळालेल्या देणग्या आहेत. त्याही तुम्ही टुजवून ठेवल्या आहेत आणि आपला हितचिंतक कोण आणि हितशत्रू कोण यातलाही फरक तुम्हाला समजत नाही. दोन्ही हात डोक्याच्या वरणीत अरविंदा म्हणाला, तो सरदार तिथे माझ्यासाठी खोळंबला आहे आणि तुम्ही मला तत्वज्ञान ऐकवत आहात. अरविंदराव, तुम्ही इथे तासभर थांबलात तरी तो जाणार नाही, कारण तो त्याचा व्यवहार करायला आला आहे. अरविंदराव, एकाच गोष्टीचा विचार करा. तुमच्यात काय व्यवहार होणार आहे मला माहीत नाही, पण त्याचा अवश्य विचार करा. त्या व्यवहारात तुमचा फायदा किती आणि त्याचा फायदा किती. आता स्पष्ट शब्दात सांगतो, तो माणूस चांगला नाही, तो धोक्याचा आहे. मी तर म्हणेन तो इव्हिल आहे. तो काय व्यवहार करायचा असेल तो 10दा विचार करून जाणत्यांचा सल्ला घेऊनच करा. एक हितचिंतक म्हणून हे मी तुम्हाला सांगतो आहे. ऐकून घेतलं आभारी आहे. अरविंदा काही वेळ तिथेच अनिश्चितपणे उभा राहिला आणि मग अगदी खालच्या आवाजात ठीक आहे म्हणाला आणि वळून परत बंगल्याकडे गेला. मी परत नानांच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. नाना जरा हसत म्हणाले, सदूभाऊ, तुमचं हे नवीनच रूप पाहतो आहे मी. नाना, जी गोष्ट सांगण्यात माझा काडीचाही स्वार्थ नाही ती सांगायला काय हरकत आहे. मला जर समोर धोका दिसत आहे तर त्यापासून मी इतरांना सावध करण्यात काय चूक आहे. उलटा विचार करा, मी जर भिडे खातर गप्प बसलो असतो, वेळीच अरविंदरावांना सावधगिरीची सूचना दिली नसती आणि काही झालं असतं, मला जन्मभर पश्चाताप करीत बसण्याची वेळ आली नसती का. पण अरविंद तुमचं सांगणं मानेलच कशावरून. ते माझ्या हातात आहे का नाना. धोक्याचा इशारा देण्याचं माझं कर्तव्य मी केलं आहे. आता एखाद्याने तिकडे लक्षच द्यायचं नाही असं ठरवलं तर मग आपण काय करणार. नाना माझ्याकडे बारीक झालेल्या डोळ्यांनी पाहत होते. सदूभाऊ, हा कोण सरदार, टाळा की गोरा तुम्ही पाहिलेला नाही. अरविंदाचा त्याचा काय व्यवहार होणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही. मग तुम्ही इतक्या ठामपणे कसं सांगू शकलात की त्याला त्याच्यापासून धोका आहे. सकाळपासून मी मनाशी विचार करीत होतो, नानांना काय सांगायचं. आता एकदम ठरवलं, त्यांना सर्व काही सांगायचं. त्यांचा विश्वास बसो वा ना बसो. माझ्या धानापूरच्या प्रवासाचा सर्व खर्च त्यांनी केला होता. माझ्यावर विश्वास ठेवून तो विश्वास आता सार्थ करायला हवा. आता मी बरोबर आणलेलं पाकिट समोर टेबलावर ठेवलं. नाना, यात माझ्या प्रवास खर्चाचा तपशील आहे आणि तुम्ही दिलेल्या रकमेतली उरलेली रक्कम आहे. काही न बोलता नानांनी पाकिट टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच नाहीत पण सदूभाऊ. नाना, तुम्हाला आता तासभराचा वेळ आहे का. मी तुम्हाला एक हकीकत सांगणार आहे. हकीकत बरीच लांबलचक आहे. सदूभाऊ, आज तुम्ही ठरवून तरी काय आला आहात. मला एका मागून एक असे आश्चर्याचे धक्के देत आहात ते. ठीक आहे, सांगा, मला भरपूर वेळ आहे. नाना, माझ्या धानापूरच्या प्रवासाची ती हकीकत आहे. मी इथून निघालो. मी नानांना सर्व एकूण एक प्रसंग पूर्ण तपशिलासह सांगितलं. त्यातला एकही मागे ठेवला नाही. नाना, मला कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देता येत नाही. मी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवाच असाही आग्रह मी करत नाही. सर्व भ्रमभासही असते. काय घडलं किंवा काय घडलं असं मला वाटतं ते तुम्हाला सांगितलं आहेच. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो दैवी शक्तीचा स्रोत काही काळ माझ्या शरीरातून वाहत होता. त्याचा हा काहीतरी वारसा मागे राहिलेला आहे. सर्वसाधारण माणसाला आधीची धड जाणवते, हवेतला गारवा जाणवतो, तसा मला हा आसपासचा दुष्टपणा जाणवतो. मी खोलीत पाय ठेवल्या ठेवल्या मला जाणीव झाली की इथे आसपास काहीतरी दुष्ट वावरत आहे. माझ्यापाशी कसलाही पुरावा नाही, फक्त माझा शब्द. पण मी तुम्हाला सर्व काही प्रामाणिकपणे सांगितलं आहे. नाना, माझ्यापुरता तो प्रश्न मिटला आहे. दामोदर पंतांचे ते गुप्तधन त्यांच्या त्या टप्प्यात सुरक्षित आहे. गेली 2 शतकं सुरक्षित होतं. आणखीही काही शेकडो वर्ष सुरक्षित असणार आहे. कधी काळी धरणी कंपाने रडी ढासळली तरच तो खजिना उघड्यावर येईल, एरवी नाही.
काही वेळ नाना काहीच बोलले नाहीत. सदुभाऊ, तुम्ही एक लोटविलक्षण गृहस्थ आहात. खरं आहे ना? एवढा लक्षावधी रुपयांचा खजिना तुमच्या पायाशी चालत आला होता. नाना, माझा त्यातला काडीवरही हट्ट नाही. माझ्या नशिबात असतं तेव्हा मला धन आपोआप मिळतं. 3 लाखांची रक्कम नाही का अशी विनासायास माझ्या पदरात पडली. सदुभाऊ, मी वर्तमानपत्रातल्या फायनान्शियल पेज व्यतिरिक्त इतरही बरंच वाचत असतो. कधी कधी रहस्यकथा, अद्भुत कथा, हॉरर स्टोरीजसुद्धा. त्या कथातलीच शोभावी अशी तुमची हकीकत आहे. प्रयत्न केला तरी विश्वास ठेवायला कठीण, नाही का? नाना, 4 दिवसांपूर्वी मला एखाद्याने हे त्याचे स्वतःचे अनुभव म्हणून सांगितले असते तर माझी ही अवस्था तुमच्यासारखीच झाली असती. पण एक आहे, आता त्या प्रकाराचा आपल्याशी काहीही संबंध नाही. दॅट चॅप्टर इज क्लोज्ड. पण नाना, या कुलवृत्तांताच्या कामाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन मात्र एकदम बदलून गेला आहे. माझ्यासाठी आता ती केवळ तक्त्यावरची नावं राहिली नाहीत. प्रत्येकाला त्याचं आयुष्य आहे. सुखदुःख आहेत, यशापयश आहे. सदुभाऊ, तुम्ही कालच परत आलात ना? आणि तुमचे अनुभव ऐकल्यावर ती ट्रिप किती कठीण होती हेही ध्यानात आलं. तुम्ही आता काही दिवस विश्रांती घ्या, मग आपण भेटूया. ठरवूया पुढचं काय ते. ठीक आहे? ठीक आहे. मग मी आता जाऊ? मी विचारलं. अगदी खुशाल आणि खरोखरच आराम करा हां. मी खोलीबाहेर पडलो. बंगल्याला वळसा घालून पुढच्या भागात आलो. मागून मला हाक आली. माझे वळून पाहतो तो अरविंदा मोठ्या दारात उभा होता. जरा येता का? मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. आता याला नकार कसा देणार? मी त्याच्या मागोमागातल्या हॉलमध्ये आलो. एका सोफ्यावर स्वतः बसून अरविंदाने मला समोरची खुर्ची दाखवली. मी खुर्चीवर बसल्यावर जरा वेळ तो माझ्याकडे एकटक पाहत राहिला. सदुभाऊ, तुम्ही मघाशी माझ्याकडे आलेल्या सरदार नावाच्या गृहस्थावर नाही ते आरोप केलेत. अरविंदराव, मी हात करून त्याला मध्येच थांबवत म्हणालो. मी त्यांच्यावर कोणताही आरोप केला नाही. फक्त त्यांच्यापासून सावध राहण्याची तुम्हाला सूचना केली. इशारा दिला म्हणा हवं तर. पण तुम्ही त्यांना कधी पाहिलं तरी आहे का? त्यांचा काय व्यवसाय आहे याची तुम्हाला काही कल्पना आहे का? नाही. मग तुम्ही कशाच्या आधारावर असलं विधान करीत होता? अरविंदराव, कधी कधी तुमच्या धंद्यातही तुम्ही एखादा निर्णय केवळ इन्स्टिंक्टने, हंचने घेताच की नाही? मग असं समजा की माझा आपला तो एक हंच होता, पण मी फक्त तुम्हाला एक इशाराच दिला होता. शेवटी तुमचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. आता एक विचारतो, त्या सरदाराबद्दल तुमच्या मनात काहीतरी शंका आली असली पाहिजे, नाहीतर तुम्ही माझ्यापाशी हा विषय काढलाच नसता. अरविंद हसत म्हणाला. सदुभाऊ, तुमचा स्वतःबद्दल काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. नानांनी तुमच्या काही सूचना मानल्या असतील, पण त्याचा अर्थ असा होत नाही की जगातले सर्वच जण तुमच्या उपदेशासाठी आणि मार्गदर्शनासाठी अगदी आतुर झालेले आहेत. मी तुम्हाला एवढेच सांगतोय की त्या सरदाराशी माझा खूप फायद्याचा व्यवहार ठरला आहे. निदान आता तरी डोसबाजी पुरे करा. नवल म्हणजे त्याच्या उपहासाचा किंवा व्याजोक्तीचा मला यत्किंचितही राग आला नाही. मी अगदी मवाळ आवाजात म्हणालो. अरविंदराव, तुमचाच माझ्या संबंधात काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे. अहो, तुमचं कल्याण व्हावं, तुमचं भलं व्हावं हीच तर माझी मनोमन इच्छा आहे. केवळ त्या इच्छेपोटीच तुम्हाला सूचना केली होती की प्रत्येक पाऊल विचार करून टाका. त्या क्षणी माझ्या मनात खरोखरच त्याच्याबद्दल सदिच्छेशिवाय दुसरा विचारही नव्हता. फूल जर सचेतन असेल, कॉन्शियस असेल, तर त्याला आपल्या दशदिशांना पसरत जाणाऱ्या लोकांना आनंद देणाऱ्या सुगंधाबद्दल असंच वाटत असेल. एक संपूर्ण निस्वार्थी, निर्मोही भावनावस्था. मी उठून त्याच्याजवळ आलो. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, अरविंदराव, माझ्याकडून तुम्हाला सर्व शुभेच्छा. मी जाऊ आता? शेवटच्या 5-7 सेकंदात त्याच्या चेहऱ्यावर मोठे विलक्षण भाव आले होते. माझ्या हातावर हात ठेवत तो म्हणाला, सदुभाऊ, आय एम सॉरी. तुम्हाला मी असं बोलायला नको होतं. खरंच मला माफ करा. आय एम सॉरी. दुसऱ्या हाताने त्याच्या खांद्यावर हलकीशी थाप मारून मी तिथून निघालो. मागे पाहिले नाही, पण तो माझ्या मागोमाग हॉलच्या दारापर्यंत आला असावा.